साध्या आणि सोप्या भाषेमध्ये हा संपूर्ण कायदा आपण बघणार आहोत. तो म्हणजे 1784चा पिट्सा कायदा. त्याआधी थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेऊया. बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट बघितला होता. त्यामध्ये बंगालच्या गव्हर्नर जनरलला म्हणजेच वॉरेन हेस्टिंगला पॉवर देण्यात आली होती की आता मद्रास प्रेसिडेन्सी आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी तुझ्या हाताखाली कंट्रोलमध्ये असणार आहेत. परंतु हे जे दोन प्रेसिडेन्सी होत्या एक नंबरच्या आगाऊ होत्या. म्हणजेच काय, तर ह्यांनी काय केलं, या बंगालच्या गव्हर्नर जनरलची परमिशन न घेता युद्ध पुकारली होती आणि काही तह केले होते. तर हे सगळ्या गोष्टी ब्रिटनमध्ये माहिती पडत होत्या. त्यांना असं समजत होतं की कुठेतरी इथे आपलं राजकीय आणि लष्करी पॉवर मिक्स होते, इथे आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या साईडला भ्रष्टाचार वाढत होता, म्हणून हा कायदा जो आहे तो पास करण्यात आला होता. आता हे जे पिट्स आहेत ना, ते ब्रिटनचे त्यावेळेचे तरुण पंतप्रधान होते. तर याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी याच आहेत की राजकीय आणि व्यापारी कामाची विभागणी करण्यात आली. बोर्ड ऑफ कंट्रोल हे 6 सदस्यांचं तर हे बोर्ड बनवण्यात आलं होतं. कुठे, तर लंडनमध्ये. याच्यामध्ये 6 मेंबर होते. एक भारत मंत्री होता, दुसरा होता ब्रिटनचा अर्थमंत्री आणि 4 जे होते ते प्रिव्ही काउन्सिलचे सदस्य होते, ज्यांची नेमणूक हा ब्रिटनचा राजा करणार होता. आता बोर्ड ऑफ कंट्रोलची पूर्ण पॉवर जी होती ती कंपनीच्या राजकीय आणि लष्करी व्यवहारावरती असणार होती आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे होते ते आता फक्त कंपनीचे व्यापारी नियंत्रण करणार होतं. सेकंड आहे, पहिल्यांदाच कंपनीच्या ताब्यातील प्रदेशाला भारतातील ब्रिटिशांची मालमत्ता असं नाव देण्यात आलं होतं. आणि तिसरा पॉईंट आहे की गव्हर्नर जनरलच्या अधिकारामध्ये बदल करण्यात आलेले. बघा, मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच वेळेला की कशाप्रकारे हे जे दोन प्रेसिडेन्सी होत्या त्या कंट्रोल सोडून वागत होत्या. म्हणून आता गव्हर्नर जनरल हा अधिकार दिला की जर हे गव्हर्नर नाही ऐकले तर त्यांना पदावरून काढायचं, त्यांना सस्पेंड करण्याचा अधिकार जो आहे तो वॉरेन हेस्टिंगला देण्यात आला होता. त्याचबरोबर आपण मागे व्हिडिओमध्ये बघितलं की कशाप्रकारे या वॉरेन हेस्टिंगला सहाय्य करण्यासाठी कार्यकारी परिषद म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये 4 सदस्य होते. परंतु ना वोटिंगमध्ये आणि डिसिजन मेकिंगमध्ये कुठेतरी इश्यू होत होता, म्हणून त्यांची सदस्य संख्या जी आहे ती 4 वरून 3 करण्यात आली होती. आणि असाच बदल झाला होता मुंबई आणि मद्रास प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरच्या काउन्सिलमध्ये. त्यांच्यामध्ये सुद्धा 4 वरून आता 3 मेंबर्स आणले होते आणि 3 पैकी एक कोण असायचा, तर कमांडर इन चीफ होता आणि तो सगळं युद्धाचे वगैरे डिसिजन घेत होता. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.